मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर आपण आज स्टार्ट करणार आहेत. या चॅप्टरमध्ये जे काही आर्टिकल आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू हे फर्स्ट पार्ट आहे. सेकंड पार्ट आहे निगेशन. निगेशन ऑफ द स्टेटमेंट. निगेशन. थर्ड पार्ट जो आहे त्याच्यामध्ये ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल. त्यानंतर टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन. टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन. इक्विव्हॅलन्स and duality. Equivalence and duality. Statement and its truth value. First, negation. Second, truth table, tautology, contradiction, equivalence and duality. त्याच्यानंतर quantifier. Quantifier नंतर converse, inverse and counterpositive. Converse, inverse and counterpositive. त्याच्यानंतर rules of logic. Laws, rules of logic. आणि लास्टला आहे स्विचिंग सर्किट. स्विचिंग सर्किट तो पार्ट हे नवीन याच्यामध्ये ही जरा कॅन्सल केले. नंतर वाटलं तर आलं तर आपण ती पुन्हा इन्क्लूड करू. पण 9 पर्यंत पार्ट आहेत. स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. निगेशन ऑफ द स्टेटमेंट. ट्रूथ टेबल. टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन. इक्वलन्स अँड ड्युअलिटी. 5. 6 नंबरला क्वांटिफायर. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. रूल्स ऑफ लॉजिक आणि स्विचिंग सर्किट जे की सध्या काढून टाकले. आता आपण पहिल्यांदा लॉजिक काय आहे. मॅथमॅटिकल लॉजिक. लॉजिक ही मॅथमॅटिक्सची एक ब्रँच आहे ज्याच्यामध्ये आपण एखादं स्टेटमेंट ट्रू आहे किंवा नाही ज्याला आपण ऑलवेज ट्रू म्हणतो तर ते डिफाईन करतो. तर स्टेटमेंट ची डेफिनेशन. सेंटेन्स. लॉजिकल स्टेटमेंट. लॉजिकल स्टेटमेंट which is either true or false, but not both. Logical statement which is either true or false but not both. म्हणजे एखादं सेंटेन्स आहे. लॉजिकल सेंटेन्स मग आपण सेंटेन्स तर लॉजिकलच असेल पाहिजे असं काय नाही. व्हर्बल असलं तरी चालतंय. व्हर्बल सेंटेन्स म्हणजे इंग्लिशमधलं. लॉजिकलमध्ये PQR मधलं असतं. व्हर्बल सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ. एकतर ते ट्रू असलं पाहिजे किंवा फॉल्स असलं पाहिजे. दोन्ही पण असू नये. तर फॉर एक्झाम्पल 3 इज प्राईम नंबर हे स्टेटमेंट आहे आणि ट्रू पण आहे.
3 इज प्राईम नंबर, स्टेटमेंट आहे आणि ट्रू पण आहे हे. त्याच्यानंतर आपण असं एक्झाम्पल बघा, प्राईम नंबर आहे 3, स्टेटमेंट आहे ट्रू आहे. दुसरं आपण असं घेऊ की एक्स इज रियल नंबर. तर एक्स हे काय आहे आपल्याला माहित नाही, ते नॅचरल नंबर आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का इंटिजर, एक्सच्या बद्दल आपल्याला काहीच माहित नाही. याला ओपन सेंटेन्स म्हणतात, ओपन. तर ते नॉट स्टेटमेंट, असे जे स्टेटमेंट असतात ते स्टेटमेंट नसतात, स्टेटमेंट नाही. आणि दुसरं 9 into 3 इज इक्वल टू 12. ऍक्च्युअल मध्ये हे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट आहे पण फॉल्स आहे. तर बघा आता, वर्बल सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ, तिन्ही पण एक्झाम्पल दिले मी. 3 इज प्राईम नंबर, स्टेटमेंट आहे ट्रू आहे. एक्स इज रियल नंबर, हे स्टेटमेंट का नाही, तर एक्स काय हे आपल्याला माहित नाही. एक्सची जर पोझिशन, एक्स समजा नॅचरल नंबर आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, रिअल आहे, रॅशनल आहे, इरेशनल, काही जर माहित असतं तर आपण सांगू शकलो असतो. असे जे स्टेटमेंट असतात ओपन सेंटेन्स म्हणायचं, जे की स्टेटमेंट होत नाहीत. तर 9 into 3 ॲक्च्युअलमध्ये 27 होते, पण तिथे 12 दिले, स्टेटमेंट आहे पण ते खोटं आहे, फॉल्स आहे. तर हे असे, याला आपण स्टेटमेंट म्हणतो. आता त्याचे काही एक्झाम्पल आपण बघू, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. पण ते पुढच्या एक्झरसाइजमध्ये आपण घेऊ. आता सध्या मी एवढे एक्झाम्पल दिले. आता नेक्स्ट बघू आपण स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट इज ट्रू, then truth value is capital T. Truth value is capital T. Statement is false. Truth value is capital F. Capital F. Statement is true. Truth value is capital T. Statement is false. Truth value is capital A. ट्रू स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी असते, फॉल्स असेल तर एफ असते. आता आपल्याला टाईप ऑफ स्टेटमेंट बघायचं, टाईप्स. त्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत. एक आहे सिंपल स्टेटमेंट, जे की आपण आता बघितलं, सिंपल स्टेटमेंट. आणि सेकंड आहे कंपाऊंड स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट. फर्स्ट आहे सिंपल स्टेटमेंट, सेकंड आहे कंपाऊंड स्टेटमेंट. तर सिंपल स्टेटमेंटमध्ये पुन्हा टाईप नाही पडत. सिंपल स्टेटमेंट एकच टाईप, सिंपल स्टेटमेंट. पण हे कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे त्याच्यामध्ये आणखी सब टाईप आहेत. कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये सब टाईप आहेत. ते कुठले आहेत, तर ते टोटल 4 आहेत, ABCD कंपाऊंड स्टेटमेंटचे टाईप. त्यातलं पहिलं आहे डिसजंक्शन. डिसजंक्शन फर्स्ट. सेकंड आहे कंजंक्शन, सेकंड कंजंक्शन. थर्ड आहे कंडिशनल, कंडिशनल. फोर्थ आहे बाय कंडिशनल. फर्स्ट डिसजंक्शन, सेकंड कंजंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल. डिसजंक्शन जे असते त्याचं शॉर्ट फॉर्म आहे ऑर, ज्याला शॉर्टली आपण म्हणतो ऑर. कंजंक्शनला आपण ॲड म्हणतो, ॲड. कंडिशनल त्याला आपण इफ देन म्हणतो, इफ देन. कंजंक्शन ॲड, कंडिशनल इफ देन. आणि बाय कंडिशनल इफ अँड ओनली इफ, ज्याचं शॉर्ट फॉर्म IFF म्हणतो, इफ अँड ओनली इफ म्हणतात त्याला, बाय कंडिशनल.
आता हे प्रत्येकाला डिफाईन करू आपण. डिसजंक्शन काय आहे, कंजंक्शन काय आहे, तर एक एक आपण घेऊ. तर पहिला आहे डिसजंक्शन. डिसजंक्शन आता हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे ना, ते दोन स्टेटमेंट पासून तयार होत आहे. पी अँड क्यू आर एनी टू स्टेटमेंट्स P and Q are in these two statements. At least one statement is true. One statement is true. Then disjunction is true. कमीत कमी एक स्टेटमेंट ट्रू असेल पाहिजे दोन्ही मधलं, तर डिसजंक्शन ट्रू होते. कमीत कमी एक ट्रू असलं पाहिजे. पी आणि क्यू पैकी एक, मग पी असलं तरी चालतंय, क्यू असलं तरी चालतंय, दोन्ही असलं तरी चालतंय. दोन्हीचे दोन्ही एफ असले तरी एफ होते. आता ह्याचं मी तुम्हाला टेबल तयार करून दाखवतो. हे पी स्टेटमेंट आहे, हे क्यू आहे. तर हे डिसजंक्शन जे आहे ना, ते असं दाखवतात पी ऑर क्यू. व्ही सारखं व्ही. डिसजंक्शन पी ऑर क्यू ने दाखवतात. म्हणजे हे पी आहे, हे क्यू आहे आणि पी ऑर क्यू. आता इथं लक्षात घ्या, दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत. पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स. पहिलं फॉल्स, दुसरं ट्रू, दोन्ही फॉल्स. वाटल्यास मी इथं घेतो. एक एक लक्षात घ्या. पूर्ण चॅप्टर हा याच्यावरतीच डिपेंड आहे. आता आपण जे बघतोय त्याच्यावरतीच हे सगळं डिपेंड आहे. हे पी क्यू, पी ऑर क्यू, टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. आता हे काय झालं, जेव्हा दोन स्टेटमेंट असतात, एक तर ते दोन्हीचे दोन्ही ट्रू असतील, दोन स्टेटमेंट आहेत दोन्हीचे दोन्ही ट्रू असतील, किंवा पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल, किंवा पहिलं फॉल्स दुसरं ट्रू असेल, किंवा दोन्हीचे दोन्ही फॉल्स असतील. ह्याच्याशिवाय दुसरी कुठली पॉसिबिलिटी नाही. आता डिसजंक्शनमध्ये काय, कमीत कमी एक ट्रू असेल पाहिजे. जसं की आता इथं हे टी आहे, हे टी आहे, हे टी आहे आणि हे एफ. हे त्याचं कन्क्ल्युजन झालं डिसजंक्शन. म्हणजे दोन स्टेटमेंट जे आहेत पी आणि क्यू, ते स्टेटमेंटचं डिसजंक्शन जर ट्रू व्हायचं असेल तर त्या दोन्हीपैकी कमीत कमी एक स्टेटमेंट ट्रू असलं पाहिजे. तर कमीत कमी एक म्हणजे त्यापेक्षा जास्त पण चालेल. आता पास होण्यासाठी कमीत कमी 35 मार्क लागतात असं आपण म्हणलं तर 36 वाला पण पासच असतो. तसं ॲटलिस्ट वन ट्रू. मग दोन्हीचे दोन्ही ट्रू असतील तरी पण ट्रू. जेव्हा दोन्ही फॉल्स असतील तर त्या केसमध्ये मात्र एफ होतं. तर ही पहिली टाईप आहे ज्याला आपण डिसजंक्शन म्हणतो. दोन स्टेटमेंटपैकी जर कमीत कमी एक स्टेटमेंट ट्रू असेल, कुठलं पण, मग पहिलं दुसरं किंवा दोन्ही पण, तर त्या केसमध्ये डिसजंक्शन ट्रू होते. आता सेकंड आहे कंजंक्शन. पुन्हा तेच, कंजंक्शन मध्ये काय, बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू. बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू, then conjunction is true, otherwise false. Otherwise false. Both statements are true, then conjunction is true, otherwise false. दोन्हीचे दोन्ही ट्रू असले पाहिजेत. पुन्हा तेच पी क्यू, हे अँड न दाखवतात. कंजंक्शन कसं दाखवतात, पी अँड क्यू. उलटा व्ही जे असतं ना ते पी अँड क्यू. तर दोन्ही स्टेटमेंट जर का ट्रू असतील, both statements are true, then their conjunction is true. जसं की इथं टी टी एफ एफ हे सेम आहे. टी एफ टी एफ दोन्ही टी असणार एकच आहे फक्त टी टी. कंजंक्शन मध्ये दोन्हीचे दोन्ही टी असतील तर टी, अदरवाईज एफ, अदरवाईज एफ. दोन्ही टी असतील तर टी, नाहीतर एफ. टी एफ ला एफ, एफ टी ला एफ. दोन्हीपैकी एक जरी एफ असलं की एफ. दोन्हीच्या दोन्ही टी असले तरच टी.
पहिल्या ह्याच्यात कसं होतं, कमीत कमी एक टी दोन्हीपैकी तर टी, इथं दोन्हीच्या दोन्ही टी असले तरच टी, नाहीतर एफ, अदरवाईज फॉल्स. याला आपण कंजेक्शन म्हणतो. आता थर्ड आहे कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट तर ते काय आहे कंडिशनल स्टेटमेंट? फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू, फर्स्ट इज ट्रू, फर्स्टच, अँड सेकंड स्टेटमेंट इज फॉल्स, second false, then conditional is false, otherwise true, otherwise true. First statement is true and second is false. पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स आहे तर त्याचं कंडिशनल स्टेटमेंट फॉल्स होतं, अदरवाईज ट्रू. आपण इथं पण टेबल बनवू. हे जे टेबल आहेत 4 टेबल तर ते खूप इम्पॉर्टंट आहेत, ह्याच्यावरती चॅप्टर डिपेंड आहे पूर्ण. कंडिशनल स्टेटमेंट जे आहे ते सिंगल आयरन दाखवतात, पी इम्प्लाइज क्यू. सिंगल आरो जे आहे ना तर त्यांनी ते स्टेटमेंट दाखवतात कंडिशनल स्टेटमेंट. पी क्यू, पी इम्प्लाइज क्यू, हे टी टी एफ एफ, टी एफ टी एफ, हे टी टी एफ एफ टी एफ टी एफ. कंडिशनल स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू, ह्याच्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आणि सेकंड फॉल्स असं असेल तर फॉल्स. इव्हन एफ टी असल्यावर पण नाही, टी एफ असेल तरच एफ, बाकी सगळे टी. पहिले एफ आणि दुसरं टी असलं तरी पण टीच, पण पहिलं टी आणि दुसरं एफ असलं तरी एफ. फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू, फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू अँड सेकंड इज फॉल्स, फर्स्ट ट्रू अँड सेकंड फॉल्स, देन कंडिशनल इज फॉल्स, अदरवाईज ट्रू, बाकी सगळ्या ठिकाणी ट्रू आहे. त्याला म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट. आता फोर्थ आहे याच्यामध्ये बाय कंडिशनल. फोर्थ बाय कंडिशनल स्टेटमेंट. बाय कंडिशनल स्टेटमेंट जे की डबल आयरॉन दाखवतात बोथ साईडला ॲरो. सिंगल आरो असले की कंडिशनल, दोन्हीकडे असलं तर बाय कंडिशनल. याच्यामध्ये बोथ स्टेटमेंट्स आर सिमिलर. स्टेटमेंट्स आर सिमिलर म्हणजे दोन्ही ट्रू असतील तर चालतील. बोथ स्टेटमेंट्स आर सिमिलर, देन बाय कंडिशनल इज ट्रू, बाय कंडिशनल is true, otherwise false, otherwise false. Both statements are similar, then by conditional is true, otherwise false. दोन्ही स्टेटमेंट जर सेम असतील तर त्याचं बाय कंडिशनल ट्रू असते, नाहीतर ते फॉल्स असते. मग अपोजिट असेल, पहिलं टी दुसरं एफ, पहिलं एफ दुसरं टी, तर एफ होत आहे. तर आपण त्याचं टेबल बघू. पी क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू, हे टी टी एफ एफ टी एफ टी एफ. बोथ स्टेटमेंट्स आर सिमिलर, बोथ स्टेटमेंट्स आर सिमिलर. टी टीला टी, एफ एफला टी, टी टीला टी, एफ एफला टी, दोन्ही सेम असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. टी एफला एफ, एफ टीला एफ, अपोजिट आहेत. इथं टी एफ आहे म्हणून एफ, एफ टी आहे म्हणून एफ. सिमिलर असेल तर टी आणि जर डिफरंट असेल तर एफ. याला म्हणतात बाय कंडिशनल स्टेटमेंट. आता ह्याच्यानंतर आहे, आता हे स्टेटमेंटचे 4 टाईप झाले. त्याच्या पुढे टाईप आहे निगेशन ऑफ द स्टेटमेंट. निगेशन ऑफ द स्टेटमेंट. निगेशन म्हणजे काय तर निगेटिव्ह स्टेटमेंट. निगेशन ऑफ द स्टेटमेंट. आता समजा पी स्टेटमेंट आहे, निगेशन कसं दाखवतात हे त्याचं नोटेशन आहे. समजा स्टेटमेंट पी आहे, स्टेटमेंट पी, तर त्याचं निगेशन नॉट पी. थोडक्यात निगेशन असते हे निगेशन पी असं.
आता निगेशनमध्ये काय समजा एकच स्टेटमेंट आहे पी आणि हे निगेशन पी. समजा स्टेटमेंट ट्रू आहे तर त्याचं निगेशन फॉल्स आहे, स्टेटमेंट फॉल्स आहे त्याचं निगेशन ट्रू आहे. त्यात आणखीन एक लक्षात घ्या, स्टेटमेंट ट्रू असेल तर निगेशन फॉल्स होते, स्टेटमेंट फॉल्स असेल तर निगेशन ट्रू होते. निगेशन तर परत निगेशन काढलं म्हणजे ट्रूचं निगेशन फॉल्स, परत फॉल्सचं निगेशन ट्रू, म्हणजे सेमच झालं. म्हणजे निगेशनचं निगेशन काढलं तर ते पी येते, डबल दुसऱ्यांदा निगेशन केलं तर ते पी येते. आता हे झालं सिम्पल स्टेटमेंट. स्टेटमेंट पी म्हणजे काय झालं, सिम्पल स्टेटमेंटचं निगेशन. सरळ सरळ काय करायचं असते, नॉट लावायचं. पण ते जर समजा कंपाऊंड स्टेटमेंट असेल, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन हे कसं असतं, तर कंपाऊंड स्टेटमेंट 4 टाईपचे आहेत. पहिला आहे डिसजंक्शन, दुसरा आहे कंजंक्शन, तिसरं कंडिशनल. 4 टाईपचे कंपाऊंड स्टेटमेंट आहेत. आता आपण बघितलं. चौथा आहे बाय कंडिशनल. डिसजंक्शन म्हणजे पी ऑर क्यू, हे पी अँड क्यू, पी इम्प्लाइज क्यू आणि पी डबल इम्प्लाइज क्यू, हे दोन्ही एकच. हे स्टेटमेंट आहे, हे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म आहे, स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म आहे. आणि हे जे आहे हे त्याचं निगेशन आहे. त्याचं निगेशन काय असतं ते लक्षात घ्या. डिसजंक्शन जे आहे त्याचं निगेशन पी ऑर क्यू चं निगेशन आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू, पी ऑर क्यू त्याचं निगेशन आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू. पुन्हा पी अँड क्यू त्याचं निगेशन आहे, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. याला म्हणतात डी मॉर्गन्स लॉ. अँड असेल ऑर असेल तर अँड करायचं, दोन्हीला पण नॉट लावायचं. पहिल्याला निगेशन, दुसऱ्याला निगेशन. इथं पण तसंच, पहिल्याला निगेशन, दुसऱ्याला निगेशन. ऑरचा अँड करा, अँडचं ऑर करा आणि दोन्हीला पण निगेटिव्ह करा. हे फक्त कुठं असतं डिसजंक्शन आणि कंजंक्शनमध्ये. पण कंडिशनलमध्ये काय असतं, पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन पी अँड निगेशन क्यू. म्हणजे पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज ठेवा, त्याला नॉट लावू नका. हे ॲरो करा, हे इम्प्लाइज काढून टाका, तिथे अँड घ्या आणि फक्त दुसऱ्याला निगेटिव्ह करा. पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज इम्प्लाइजला काढून अँड घ्या आणि फक्त दुसऱ्याला निगेटिव्ह करा. पी अँड निगेशन क्यू याला काय म्हणतात, कंडिशनल स्टेटमेंट. आता बाय कंडिशनल थोडंसं लक्षात ठेवायला पाहिजे, थोडंसं बाकी सगळे सिम्पल आहेत. तर हे पी अँड निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. बाय कंडिशनल काय, फर्स्ट स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट और सेकंड स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट. म्हणजे हे असंच आहे खाली. आणि परत ह्याच्या उलट आहे आणखी, पी अँड निगेशन क्यू आहे त्याच्या उलट क्यू अँड निगेशन पी आहे. तर याला आपण बाय कंडिशनल स्टेटमेंट म्हणून. म्हणजे हे स्टेटमेंट आहेत, हे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म आहे आणि हे त्याचं निगेशन आहे. म्हणजे हा झाला ह्याच्यामधला दुसरा प्रकार, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे ज्याला आपण काय म्हणतो, तर क्वांटिफायर. क्वांटिफायर एक टाईप आहे. तर क्वांटिफायर दोन असतात, एक असतं युनिव्हर्सल आणि दुसरं असते एक्झिस्टेन्शियल. तर युनिव्हर्सल जे असते त्याला हे असं नोटेशन आहे आणि एक्झिस्टेन्शियल हे ज्याला आपण फॉर ऑल म्हणतो, फॉर ऑल. आणि हे ॲटलिस्ट, हे त्याचं नोटेशन आहे ॲटलिस्ट. मग युनिव्हर्सल स्टेटमेंट काय असते, क्वांटिफायर हे स्टेटमेंटचाच प्रकार आहे. क्वांटिफायर हा स्टेटमेंटचा प्रकार आहे. युनिव्हर्सल क्वांटिफायर काय असतात, तर एखादं स्टेटमेंट पूर्ण व्हॅल्यूला, एक्सच्या सगळ्या व्हॅल्यूला ट्रू असलं तर त्याला युनिव्हर्सल म्हणायचं. आता फॉर एक्झाम्पल आपण असं बघू की ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह. हे इथं नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह, नॅचरल नंबर इज पॉझिटिव्ह, हे स्टेटमेंट आहे.
कुठलाही नॅचरल नंबर घ्या तुम्ही 1 पासून पुढे कुठलाही, प्रत्येक नंबर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हे स्टेटमेंट सगळ्या नॅचरल नंबरला ट्रू आहे. कुठलाही नॅचरल नंबर घेतला तर ते ट्रू आहे, म्हणून ह्याला काय म्हणतात, युनिव्हर्सल स्टेटमेंट. आणि एक्झिस्टेन्शियल मध्ये काय असतं, एक्झिस्टेन्शियल मध्ये कमीत कमी एकाला ट्रू असलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल 2 इज प्राईम नंबर, हे स्टेटमेंट आहे. टू इज, मी आणखीन एक असं घेतो, इवन प्राईम नंबर, इवन प्राईम नंबर. आता हे स्टेटमेंट आहे, टू इज इवन प्राईम नंबर, पण फक्त एकाच व्हॅल्यूला ट्रू आहे, एकच नंबर आहे असा 2, जो की प्राईम नंबर आहे, इवन पण आहे. 2 इज इवन प्राईम नंबर, या ठिकाणी लक्षात घ्या. किंवा त्याला आपण चेंज पण करू शकतो, हे क्वांटिफायर म्हणतात. क्वांटिफायर मध्ये दोन प्रकार आहेत, एक युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि एक्झिस्टेन्शियल. युनिव्हर्सल म्हणजे एखादं स्टेटमेंट एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूला ट्रू असणे, फर्स्ट पासून लास्ट पर्यंत सगळ्या व्हॅल्यूला ट्रू असलं की त्याला युनिव्हर्सल म्हणायचं. आणि एक्सच्या कुठल्याही एका व्हॅल्यूला जरी ट्रू असलं तरी त्याला एक्झिस्टेन्शियल म्हणायचं, ॲटलिस्ट म्हणजे एक्झिस्टेन्शियल. आणि ह्याच्यानंतर एक प्रकार आहे जो आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, कॉन्व्हर्स, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता कसं आहे, कंडिशनल स्टेटमेंट आहे एक, कंडिशनल स्टेटमेंट. कोणतं स्टेटमेंट आहे, कंडिशनल स्टेटमेंट. पी इम्प्लाइज क्यू, ह्याला आपण कंडिशनल म्हणतो. कंडिशनल गिवन स्टेटमेंट, तर त्याच्यामध्ये त्याला जर आपण क्यू इम्प्लाइज पी केलं तर हा झाला त्याचा कॉन्व्हर्स, म्हणजे उलट करायचं फक्त, पण कंडिशनल ठेवायचं. कंडिशनल कंपल्सरी. पी इम्प्लाइज क्यूला आपण क्यू इम्प्लाइज केला तर ते कॉन्व्हर्स स्टेटमेंट झालं. दुसरं फक्त त्याला निगेटिव्ह केलं, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, तर ते झालं इनव्हर्स. त्याला काय म्हणतात, इनव्हर्स. पी इम्प्लाइज क्यूचं जर क्यू इम्प्लाइज पी केलं तर ते त्याचं कॉन्व्हर्स झालं. पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू केलं तर त्याचं इनव्हर्स झालं. आणि थर्ड म्हणजे फक्त उलटा केला तर कॉन्व्हर्स, फक्त नॉट लावला तर इनव्हर्स, आणि दोन्ही केलं तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. म्हणजे निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी, याला आपण कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणतो, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असं म्हणतो. म्हणजे ह्या चॅप्टरच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण काय काय बघितलं, स्टेटमेंट काय असतं, स्टेटमेंट ट्रू असते किंवा फॉल्स असते, किंवा ओपन सेंटेन्स, नॉट स्टेटमेंट. ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की एक्सक्लेमेटरी, क्वेश्चन मार्क, ओपन सेंटेन्स किंवा मग ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट, हे कुठले स्टेटमेंट नसतात. ह्याला कोणाला आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असलं पाहिजे तर ते स्टेटमेंट असते. फॉल्स असलं तर चालेल, ट्रू असलं तर चालेल, फक्त दोन्ही असू नये आणि ते ओपन सेंटेन्स असू नये, तर ते स्टेटमेंट होत नाहीत. बाकी मग स्टेटमेंटचे 2 टाईप्स बघितले, प्रकार 2, एक सिम्पल, एक कंपाऊंड. कंपाऊंडमध्ये 4 टाईप बघितले आपण. एक म्हणजे डिसजंक्शन, कंजंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल. त्या प्रत्येक स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू बघितल्या आपण, 2-2 स्टेटमेंटच्या. आर्थिक स्टेटमेंट डिसजंक्शनमध्ये कमीत कमी एक ट्रू असलं तर ते ट्रू असतंय, कंजंक्शनमध्ये दोन्ही ट्रू असले तर ट्रू असतात, कंडिशनलमध्ये पहिलं ट्रू आणि दुसरं एफ असलं तर एफ असते, आणि बाय कंडिशनलमध्ये दोन्ही सिमिलर असतील तर ट्रू असतात, बाकीचे फॉल्स असतात. हे आपण या ठिकाणी बघितलं. नंतर निगेशन बघितलं, निगेशनचे 2 टाईप बघितलं, सिम्पल आणि कंपाऊंड. कंपाऊंडमध्ये पण परत 4 टाईपचे स्टेटमेंट, त्या प्रत्येकाचे निगेशन, ते सगळं लक्षात ठेवा. नंतर क्वांटिफाईड स्टेटमेंट बघितले आपण, त्याच्यामध्ये युनिव्हर्सल आणि एक्झिस्टेन्शियल. आणि शेवटी हे स्टेटमेंटचे 3 प्रकार, म्हणजे कंडिशनल स्टेटमेंटमधलेच 3 टाईप, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. इथपर्यंत इंट्रोडक्शन आपण या ठिकाणी बघितले. आता उद्या आपण ह्याच्यावरती प्रॉब्लेम्स डिस्कस करू. ठीक आहे.